नमस्कार. अभिरुची दालनातल्या यूट्यूब चॅनलवरच्या या पुढच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. अक्षर गणवृत्तांमध्ये काही अनावर्तनी अक्षर गणवृत्त आहे, त्याच्यामध्ये लयीची आंदोलनं वारंवार होत नाहीत, त्यामुळे ती लय समजायला थोडीशी अवघड जाते. आणि काही आवर्तनी अक्षर गणवृत्त आहे, त्याच्यामध्ये लयीची आंदोलनं होत असतात, त्यामुळे ती लय सुकर असते. तर आज आपण पद्मावर्तनी लयीतली काही पद्मावर्तनी लयीतलं एक अक्षर गणवृत्त बघणार आहोत. तर त्यातली एक दोन अक्षर गणवृत्त या लयीतली सांगते की दोधक नावाचं एक वृत्त आहे या पद्मावर्तनी लयीतलं. त्याची अक्षरसंख्या 11 आहे आणि त्याची लगावली गालल 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 गागा. त्याच्यानंतर मोदक नावाचं जे वृत्त आहे त्याची लगावली आहे गालल 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 गालल. आणि आज आपण जे वृत्त बघणार आहोत त्याचं नाव आहे चंपकमाला. त्याचं आणखीन एक नाव रुक्मवती सुद्धा आहे आणि त्याची लगावली आहे गालल गागा गालल गागा. म्हणजे छोट्या भराचं हे वृत्त आहे. त्यातली एक रचना सादर करते बघा. अंगण सारे गोकुळ होई, घुंगुर वाळा पाऊल वाजे, रे लडीवाळा चाहुल येता, व्यापत गेले जीवन माझे. अंगण सारे गोकुळ होई, घुंगुर वाळा पाऊल वाजे, रे लडीवाळा चाहुल येता, व्यापत गेले जीवन माझे. काजळ काळे लोचन काठी, मेघघनाचे जावळ ओले, ओठ मधाचे सांगत काही, लाघव गाली हासत बोले. बाळ मुठींच्या चांदण स्पर्शी, चंद्र नभीचा उंजळ हाती. बाळ मुठींच्या चांदण स्पर्शी, चंद्र नभीचा उंजळ हाती, कुंतल गंधा प्राशत जाता, अंबर तारे मोहक होती. कुंतल गंधा प्राशत जाता, अंबर तारे मोहक होती. आणि यातलं शेवटचं कडवं आहे. दर्शन विश्वाचे अवघेही, त्याची मण्या रूपात घडावे. दर्शन विश्वाचे अवघेही, त्याची मण्या रूपात घडावे. अमृतधारा पांघरताना, मी पण माझे संपत जावे. अमृतधारा पांघरताना, मी पण माझे संपत जावे. तर असं हे मोहक लयीचं चंपकमाला नावाचं वृत्त पद्मावर्तनी लयीतलं अक्षरगणवृत्त छोट्या भराचं होतं. तुम्हाला कविता कशी वाटली नक्की सांगा. आणि अभिरुची दालनाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. आपण भेटत राहणारच आहोत आणखीन एक वृत्त घेऊन, आणखीन एक कविता घेऊन. तोपर्यंत निरोप घेते. खूप खूप धन्यवाद.